डायलॉग में मारला, इरादे रोज बनते हैं लेकिन टूट जाते हैं, इरादे रोज बनते हैं लेकिन टूट जाते हैं, एक दिन वही आते हैं जिनको माता बुलाती है, एक दिन माते की, एक दिन माते की। तर आता आपण पोहोचलोय श्री क्षेत्र पलसदरी कलकोट श्री स्वामी समर्थ। आणि आता बघा तुम्ही बोलता मांजर बिंजर आलो आले गाड्या वाढवा गेला, आम्हाला कारल्यात आम्हाला गाड्या वाढवा गेला पहिल्यांदा। हा व्हिडिओ चालू आहे तरी गाड्या वाला मध्ये आधी तुका स्टॉक बघ कसा याच्यात मेन स्टॉक याच्यात ठेवलाय मेन स्टॉक इथे ठेवलेला आहे। आणि बाकी आपली भाजी दाखवतो तुम्हाला। इथं मटन आहे 2 किलो मटन, 3 किलो चिकन इथं, आणि इकडे आपलं जेवण लावलेलं आहे। आता आम्ही धाब्यावर आलोय का हे करायला एकच माणूस आहे धाब्यावर इथं, हाच आहे म्हणजे द्यायला नाही कोणी हे करायला नाही कोणी, फक्त एकच आहे। तर गौरव आता आपण ज्या धाब्यावर गेलतो त्या धाब्याबद्दल रिव्ह्यू काय होता, कसा काय रिव्ह्यू होता? तोंडच सांगेल, मला सांगायची गरजच नाही। तर इकडे 5% भूक फक्त भागली 100 मधली, 5% पोट भरलाय, 1%। माझा पण 5-10%च बघ। आणि विकास चौधरी त्यांचा पण तसं या धाब्याची अशी विशेषता आहे, इथे कोणी आलं ना एकदा तर परत येणार नाही असा धाबा आहे, पण एकदा नक्की एकदा काय आम्ही पण काय आला बाहेर आम्ही बघितला मस्त दिसत होता, असं वाटलं का हाय काहीतरी चांगला धाबा असेल। गेलो आतमध्ये, गेल्या त्यांनी 5 मिनिटात सगळं भेटेल। विशेष एक होता एकटाच कारागीर होता फक्त, तो द्यायला पण तोच, बनवायला पण तोच, सगळा करायला तोच होता। सो वेलकम बॅक गाईज, सुजित डमके ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता आम्ही चाललोय एकविरेला, सध्या किनवली आहेत, इकडे हर्षल आहे, अजून म्हणजे बंटी दादा आणि त्याची मित्र मंडळी पण इकडे। आधी आम्ही काहीतरी सध्या घेतो, शिजलेले आहेत का दाना कुठं बघतो त्यात। पहिला प्लॅन असा आहे आमचा की आधी आम्हाला जायचे लोणावळा नाही, आधी मुरबाडला थांबलेत आम्ही, ते लेणार मार्गे आहेत, आम्ही इथून जाणार आहेत, तिथे आम्ही CNG भरणार आहेत आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्यक्रम होणार आहे आपला। तर चला डायरेक्ट आता भेटू आपण। तर आता आम्ही पोहोचलोय सध्या मुरबाडला आणि वाट बघतोय बंटी दादा आणि त्याच्या कंपनी। त्याच्या आधी आपण काहीतरी थोडासा नाश्ता करून घेतो। ते काय घ्या, अरे प्रत्येक एक गोष्ट घ्या, कचोरी घ्या थोडी, थोडासा तर चला आता आपण खाऊ आणि मग इथून ते जेव्हा येतील एक कार आणणार वडापाव आणि इकडे बाकी घ्यायला झालं नको। तर चला आता एक आपण पाण्याची बॉक्सच घेतलेला डायरेक्ट, मी निघालो तुम्ही पण या, चाललेलं आहे आता इकडून। आणि आपला आता नाश्ता झालेला आहे, इथे थोडी अडचण झाल्या तर काय काय ठेवतं बंटी आता येणे तोपर्यंत काय नाही, इथं पाण्याचा बॉक्स आहे, ह्या आहे ते आहे, त्याच्याकडलं डिपी। नमस्कार दोस्ता हो, 50 मिनिटं झाला आम्ही बंटी दादा आणि त्याच्या टीमची वाट बघतो। हा 49 मिनिटं, आता 50 मिनिटाला आम्ही कॅमेरा काढला, बोललो जाऊ दे आता बघू दे। आता हे बघ किती चेहरे पडलेत सगळे, हे झालं हे इकडे ड्रायव्हर पण आमचा हे झालं। आता ह्याच वाटेने ते येणार आहेत, जेव्हा येतील ना तेव्हा आपण त्यांना असं झूम करून घेऊ। का रे गॉगल बघू दे, गॉगल ठीक आहे भाई, हे बघ एका कांडीवाला आहे काय? डायरेक्ट एक कांडीवाला नाही महाग असतं ना गॉगल, नाही हे येत नाही तुझ्याकडे आहे तो स्वस्त आहे। मोठ्या माणसं सोडली झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी आणि लढलो पण जिंकलो। गाडी अथक प्रयत्नानंतर गाडी आली, तुम्ही पाहू शकता गाडी, आणि फायनली गाडी आलेली आहे आपली एवढ्या अथक याच्यानंतर। तर ही गाडी पण आपली इकडे पॅक झाली। काय काय कसा काय प्लॅन झाला, काय झाला थोडीशी थोडक्यात माहिती आपली? अचानक झालेला प्लॅन, आणि कधी पण मी प्लॅन करत नसतो, अचानकच करतो आणि अचानक सक्सेस झालेला आहे। आधी 4 जण होते पण
नंतर निघते तर 9 जण. 9 जण. ही एवढी जण वालेली आपली आणि ही आपल्या गाडीतली. काय प्लॅन कशी काय करणार असं? आता आपण पहिले दर्शन घेणार. दर्शन झाल्यानंतर मग आपण आपला पुढचा जो प्रोग्राम आहे आपला एकविरा मातेचा तो करणार. डिस्कस करू आपण. तर चला आपण आता डायरेक्ट जाऊ आणि भेटू. आपल्या दोन्ही गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. तुम्हाला मी दाखवलेच आपली सगळी माणसं. चला विकास सारखा जाऊ दे. वारे बस स्टॉप आहे तिथं. तर आता आपल्याला गॅस भेटलेले आहे. आता आपण गॅस भरलेली आहे, फुल केलेली आहे गाडी. आपण मेन रोडला तू बोलतच नाही का? आता आपण चाललोय खोपोली मार्गे लोणावळा. आणि हे गौरवची चॅटिंग आहे. हे अक्षर. चला तर दुसरी गाडी आहे आपली ती पेट्रोलवर आहे. आता विकासला काहीतरी समजलाय. तर आता आपण आलोय पलसदरी इथं. तर काय गौरव पलसदरीच्या इथं स्वामींचा मठ आहे. बंटी आता एकदम खास बघते स्वामींचा, त्यासाठी थांबलाय तो. आता आम्हाला पार्किंगला काही जागा भेटली नाही, मग आम्ही इथं रोडला पार्किंग लावली. आपण सगळीकडे गाड्या बरोबर. हा इथून गेलो ते तो आहे रेल्वेचा आहे, तिथून आलतो. तर चला आता आपण बघू काय पलसदरी. आम्ही पण अजून गेलो नाही कधी, पहिल्यांदा जाऊ. विकास पण पहिल्यांदाच चाललेला आहे. तर आता आपण पोहोचलोय श्री क्षेत्र पलसदरी, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. तर इथून आपल्याला पूजेचा एक करंडा घ्यायला द्यायला पण हा 9 जणांच्या वतीने घेतलेलं आहे. पलसदरी हे मठ अक्कलकोट स्वामींचं आहे. इकडनं पूर्ण मुंबईमधनं हा ना. आपल्याला जाता आता हा पण एक झाला. यात्री येत असतात. बऱ्यापैकी या ठिकाणी गर्दी. दाटली या कंठाशी आर्तता ही आजर, दाटली या कंठाशी आर्तता ही आजर. स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर. चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे. भेदाया निघालो स्वामी रंगीनानिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगीनानिया, स्वामीमय झालो. तर आता इथून आपण चाललोय एकविरेला. तर निघालोय, चांगला दर्शन झालेला आहे. समोर विकास. गौऱ्या काय घेतलं परत? धान्यदार शेंगा घेतल्यात, लांबड्या शेंगा आहेत. ते 3 किलो घेतले. हो ना. आखी रात काढायची सांगत काय ह्या शेंगा त्याच्यात इन्क्लूड केलं जाणार नाही. या तुमची पर्सनल मालमत्ता आहे. तुम्हाला वाटलं असेल. यासाठी मी पडला. आता आम्ही धाब्यावर आलोय का हे करायला. एकच माणूस आहे धाब्यावर इथं. हाच आहे, म्हणजे द्यायला नाही कोणी, हे करायला नाही कोणी, फक्त एकच आहे. बरोबर एकच माणूस आहे. पहिल्यांदाच बघितलं असं धाबा. आता ए बंड्याचा एकदा घेऊ ना चौकशी काय दिले नाही बघ. हे करून तर बघ ना कशी काय आहे. अरे व्हिडिओ साठी कशी चव आहे. गौऱ्या भाकर तर ठेवले ताई. आता मग आता उठायलाच नको आपल्याला. चाललाय कधी गेलं पण 5 मिनिटं येतो, 5 मिनिटं आपलं. हा 5 मिनिटं. हा सगळ्याला 5च मिनिटात होईल, पण ते काहीच नाही. अर्धा तास झालाय. फक्त एकच मालक आहे आतमध्ये. आणि इकडे गर्दी आहे ना सगळीकडे आतमध्ये. इथं आहे ना त्या गर्दी. तर आता पहिल्यांदा आपल्याला तर चिकन अंडे आलेले. तर गौरव आता आपण ज्या धाब्यावर गेलतो
त्या धाब्याबद्दल रिव्ह्यू काय होता, कसा काय रिव्ह्यू होता? तोंडच सांगेल, मला सांगायची गरजच नाही. तर इकडे 5% भूक फक्त भागले 100 मधली. 5% पोट भरलाय, 1%. माझा पण 5-10%च बघ. आणि विकास चौधरी त्यांचा पण तसा या धाब्याची अशी विशेषता आहे, इथे कोणी आलं ना एकदा तर परत येणार नाही असा धाबा आहे. पण एकदा नक्की येईल. हा, एकदा काय आम्ही पण काय आला Attraction आहे. हा, बाहेर आम्ही बघितला, मस्त दिसत होता, असं वाटलं का हाय काहीतरी चांगला धाबा असेल. गेलो आतमध्ये, गेल्या त्यांनी 5 मिनिटात सगळं भेटेल. विशेष एक होता, एकटाच कारागीर होता फक्त तो, द्यायला पण तोच, बनवायला पण तोच, सगळा करायला तोच होता. तर गौरव, आता आपण ज्या धाब्यावर गेलतो त्या धाब्याबद्दल रिव्ह्यू काय होता, कसा काय रिव्ह्यू होता? तोंडच सांगेल, मला सांगायची गरजच नाही. तर इकडे 5% भूक फक्त भागले 100 मधली. 5% पोट भरलाय, 1%. माझा पण 5-10%च बघ. आणि विकास चौधरी त्यांचा पण या तसा धाब्याची अशी विशेषता आहे, इथे कोणी आलं ना एकदा तर परत येणार नाही असा धाबा आहे. पण एकदा नक्की येईल. हा, एकदा काय आम्ही पण काय आला, Attraction आहे. हा, बाहेर आम्ही बघितला, मस्त दिसत होता, असं वाटलं का हाय काहीतरी चांगला धाबा असेल. गेलो आतमध्ये, गेल्या त्यांनी 5 मिनिटात सगळं भेटेल. विशेष एक होता, एकटाच कारागीर होता फक्त तो, द्यायला पण तोच, बनवायला पण तोच, सगळा करायला तोच होता. तर गौरव, आता आपण ज्या धाब्यावर गेलतो त्या धाब्याबद्दल रिव्ह्यू काय होता, कसा काय रिव्ह्यू होता? तोंडच सांगेल, मला सांगायची गरजच नाही. तर इकडे 5% भूक फक्त भागले 100 मधली. 5% पोट भरलाय, 1%. माझा पण 5-10%च बघ. आणि विकास चौधरी त्यांचा पण या तसा धाब्याची अशी विशेषता आहे, इथे कोणी आलं ना एकदा तर परत येणार नाही असा धाबा आहे. पण एकदा नक्की येईल. हा, एकदा काय आम्ही पण काय आला, Attraction आहे. हा, बाहेर आम्ही बघितला, मस्त दिसत होता, असं वाटलं का हाय काहीतरी चांगला धाबा असेल. गेलो आतमध्ये, गेल्या त्यांनी 5 मिनिटात सगळं भेटेल. विशेष एक होता, एकटाच कारागीर होता फक्त तो, द्यायला पण तोच, बनवायला पण तोच, सगळा करायला तोच होता. 1 नंबर जेवण होतं. हा, जेवण परत म्हणजे या काय निघताना आम्हाला बोलतो जेवण कसं होता, काय कसं होतं, काय सांगणार त्याला कसा होता, असा विषय झाला. तर हो. आता आम्ही चाललोय लोणावळा घाटात. तिकडे मग आता काहीतरी नाश्ता पाणी मध्ये काहीतरी घ्यावं आम्ही. तर आता आपण घाटात पोचलेलो आहे आणि बघू शकता गौरवने तिकडून वरून ड्रोन लावलेला आहे. हा, तो नेईल कोणी मोबाईल काढून. फायनली आपण आता पोहोचलोय श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान वेरेगाव कारला लोणावळा. आणि ट्रॉफिक थोडी लागली आम्हाला मध्ये, पण वर्थ इट होते एवढे. आणि आता आपण फायनली पोहोचतो आतमध्ये. हा ना, आता सगळे जायला पण आपण एक चांगलं गेलं का आपण रविवारी आलोय, म्हणजे आता आपलं दर्शन उद्या होईल. आता आम्ही एक हे बुक केलं आतमध्ये रूम आहे, विलाय कसं बघायला लागेल, पण त्यानं काहीतरी अरेंजमेंट केलंय. गेल्यावर समजेल काय. आणि मुंडी पाय सर्व प्रकारचे पदार्थ आहेत त्या ठिकाणी आणि ते आपण त्यांचा आस्वाद घेऊ. मुंड्यांचं लय ठीक आहे. हा, इथे ना. आणि पावसाळ्यात आल्यामुळे जो कारला जो लोणावळा आहे ना, तो एकदम अजून चांगला, त्याचं सौंदर्य अजून चांगलं खुललंय. हा, उफळून आलाय. बघा ना तुम्ही तिकडे कसं दिसतोय. आणि हे इकडे कारला नगरीत विकास चौधरी पुन्हा एकदा आलेत. म्हणजे वर्षातून 15 ते 20 वेळा विकास एकविरेला येतो आणि 10 ते 15 वेळा शिर्डीला जातो. जेवढ्या वेळ शहापूरला जातो ना तेवढ्या वेळ तो एकविरा आणि हे झालंय त्याचं शिर्डी झाले फिरून. कसं एकदम मस्त. एवढा प्रवास करून आलो तर आम्ही, थकवा आमचा दूर झालेला. आनंद वाटतो, थकवा दूर झालेला आहे, सुख प्राप्त झालं. याचा बघा तुम्ही बोलता मांजर बिंजर आलो आले, गाडा वाढवा गेला आम्हाला कारल्यात, आम्हाला गाडा वाढवा गेला पहिल्यांदा. हा, व्हिडिओ चालू आहे तरी गाडा वाला मध्ये. हो ना. आता थोडासा इथे नाश्ता करायला चाललो आम्ही. शिवशाही खाना म्हणजे व्हेज नाश्ता आहे थोडासा. आपली रूम बघायला धरले तोपर्यंत थोडासा नाश्ता. आणि इथून एकविरा देवीचा ओला बुक करीत होतो. नाही हे कुठे शाकाहारी घ्या का तरी ओला बुक करीत होतो. एकविरा मंदिर आहे आणि त्याच्या समोरच थोडासा आम्ही नाश्त्याला बसलोय. मिसल आणि हे द्या डोसा.
डोसा येतो मिसळ सांगितले. विकासचा उपवास आहे त्यामुळे त्यांनी चहा बिस्किट काढलं. आता आपण पोचलोय फायनली आपल्या वाड्यावर. हा चल मी येतो बाई. कसं तुम्ही तर हाच आहे अण्णांचा वाडा. तो अण्णांचा बोर्ड आहे तिथं. इथून अण्णांचा वाडा. आधी आम्ही जरा मागच्या वाड्यात गेलतो. दुसराच कोणाचा तरी वाडा होता पण आता अण्णांचा वाडा आलेला आहे. तर सकाळी तुम्हाला एक चांगला टूर देईल जाताना. वाटलंच ती क्लिप आता लावील सकाळची. आणि हा इथं अण्णांचा वाडा. आता आपल्या इथे जेवणाची तयारी चालू आहे आणि इकडं कुकर गॅस सगळं दिलंय त्यांनी. अशी रूम आहे आणि या साईडला पण काय अजून आणि सगळ्या गोष्टी. आधी विकास स्टॉक बघ कसा याच्यात मेन स्टॉक याच्यात ठेवलाय. मेन स्टॉक इथं ठेवलेला आहे. आणि बाकी आपली भाजी दाखवतो तुम्हाला. इथं मटन आहे 2 किलो मटन 3 किलो चिकन येतं. आणि इकडं आपलं जेवण लावलेलं आहे आणि आपला स्टॉक पण इथं आलेला आहे. एक ग्लास पण दाखव. ग्लास आपला कलरफुल ग्लास आहे. नाही मोठी आहे झाली आपली. थंडी इथं बसली आपली मंडळी. इकडे आचारी आपला विकास लाईट बारीक बारीक होते ना पण ती सुरी जरा धारदार नाही. सुरी जरा या झाली. वाटणं इकडून तयार होते. आमच्या आचारी इकडे ते बोलायचं का तसा ते विलेज कुकिंग चॅनल सारखं आहे. काय रस्सेवाली बनवायची का कशी काय साधी लपेटा. चिकन लपेटा इकडं. आणि इकडे आपली बिल्डिंग उसको मॅचला वरून आपला विकास चौधरी यांनी ग्लास भरलेले. विकास ग्लास ग्लास हे आमचे 3 ग्लास आम्ही भरले. टाक थोड्याशा ह्याच्यात. बस आणि इथं रिवो आहे. नाही अर्चलचा रिवो आहे इकडं. आणि इकडं शेंगांचा पार बुकाच केलेला आहे. बरं चिअर्स. आणि स्टार्टर आलेला आहे आपला चिकन लेग पीस. बघ जरा गौऱ्या चव घ्या. आणि तर आता बॉटल मी करतो ना इकडं. मी दाखव ही बॉटल मागे रे ना. आचार्य विकास चौधरी मटणाचं आहे. काढ ना 2-3 वरती दाखवायला. असं म्हटलं जातं इरादे रोज बनते हैं लेकिन टूट जाते हैं. इरादे रोज बनते हैं लेकिन टूट जाते हैं. एक वीरा वही आते हैं जिनको माता बुलाती है. मित्र परिवार या ठिकाणी आले आणि
ॲक्च्युली असं बघायला गेलं तर आमचा फक्त हा 1 डे टूर होता. बघायला गेलं सेम किंवा जॉब करतो, पण मला ही आवडते फिरायला. जे आले त्यांच्यासाठी धन्यवाद, आणि जे नाही आले त्यांच्यासाठी हे मायनस पॉईंटच आहे, कारण का त्यांनी हे सगळं मिस केलेलं आहे. सांगू जसा डायलॉग मी मारला, इरादा रोज बनते हैं लेकिन टूट जाते हैं, इरादे रोज बनते हैं लेकिन टूट जाते हैं, एक मेरा वही आते हैं जिनको माता बुलाती है. एक मेरे माते की, एक मेरे माते की. मी पहिल्यांदाच रात्री इकडे आलो, मी आलो नाही पण मी आलो. उद्या टक्के मला हे करत होता की तू जाऊ नको तो टॉर्चर करत होता, माझं कळलं की जाणार नक्कीच तू छान वाटते. थँक्यू मंटी भाऊ. तर जमलेलं माझे सर्व भाऊ आणि परटोली गावचे छोटे भाऊ. तर पंडितने मला काल मेसेज केला की आपल्याला जायचं आहे देवदर्शनाला, फक्त 1 दिवस राहिलेला आहे. त्या मुलामुळे काय असो आपण नवनाथ, म्हणजे आपण एक नवनाथ. ओके, हा ते नवनाथ